असं आतापासून रडत बसायचं नाही. तुम्हाला सांगतोय का, विदर्भातला एक आमदार वस्त्र उद्योगाचा मंत्री होता, नाव सांगतो रविकांत तुपकर म्हणून. तर त्यांनी सुरुवातीला लोकांना मला देखो मेरे पास कुछ भी नहीं है, मेरे पास कुछ भी नहीं है, लोकांनी म्हणलं ह्याच्यापाशी काहीच नाही, पण कोणी लोकच गेले नाही आणि फुकट पडलं. नाही काही म्हणायचं नाही, आपल्या पैसे आहेत ते आम्ही काही कमी पडू देत नाही, म्हणून लोक तुमच्याकडे येते. तुम्ही आतापासून पण बसतो हमारे पास कुछ भी नहीं है आणि इसके पास काय भूकड आहे. कब आने वाला है, आएगी ना गाड़ी, निकली गाडी आहे परत घ्या आणि ताकदीने उभारला म्हणून सांगा. साम दाम दंड घेऊन आम्ही मारला. प्रताप पाटील इकडे आहे, आम्ही इकडे आहोत, दादा इकडे आहेत, आपले गोकर्णाजी इकडे आहे, मुंबईचे माणसं इकडे. आता जर तुम्ही हा नरकासूर काढू त्याच्या 4 दिन लोक उठून जाते तिकडे, नाही म्हणते. असं कधीच म्हणायचं नाही सुगावकर साहेब. काय आपल्यापाशी नाही कशाला म्हणायचं, का बरं आहे, अरे खरं का आम्ही जे काही आहे त्याच्यावर भागवा बाबा, पुन्हा कधीतरी बघू म्हणून. पण असं लडकं कधी बोलायचं नाही आता साहेब, बोलायचं नाही. पूर्ण ताकदीनं उभारल्यापेक्षा दादा आहे आपल्याला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बँका खाली करून टाकू ना तुमच्यासाठी, असं म्हणायची पाळी आली पाहिजे. विकासासाठी बँका अरे मला सगळे विकास केल्यावर बाकी लोकांना काय माहिती. अशा प्रकारचं आपलं कॉन्फिडन्स बोलायचं काम करा, हिंमत द्या कार्यकर्त्यामध्ये. स्वतः जर राजा खालून गेला तर प्रजा काय करणार, अरे तू भाग्य म्हणते. असं डिस्करेज लोकांना करू नका. अध्यक्ष साहेब हिमतीने लढा, ही निवडणूक आपल्याला यशस्वी लढायचं. पोटेन्शियल तालुका, निसर्गाला संपन्न असलेला तालुका आहे, काळी जमीन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.